जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, स्विंग ट्रेडिंगबद्दल आपण नेहमी चर्चा करत असतो. म्हणजे स्विंग ट्रेडिंग हा एक ट्रेंडिंग टॉपिक पण झालेला आहे. खूप जण ट्रेडिंग करतात मार्केटमध्ये, इंट्राडे पण करतात काही जण स्विंग ट्रेडिंग पण करत असतात. पण शक्यतो स्विंग ट्रेडिंग करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. इंट्राडेमध्ये तर आपले लॉस होतातच, बहुतेक जणांनी केलेले पण असतील. आता काही जण लॉस करूनही इंट्राडे करतच असणार तरी पण, की अपेक्षा आहे मला की मला बनवायचं आहे प्रॉफिट एकाच दिवसामध्ये. त्यामुळे बहुतेक जण इंट्राडेमध्ये अजून पण काम करतात. पण शक्यतो स्विंग ट्रेडिंग केलेलं बेस्ट असतं. बहुतेक जण मला म्हणतात की सर स्विंग ट्रेडिंग करायची आहे मला, एखाद्या स्टॉकमध्ये मी जर बाय केलं समजा किती दिवस थांबायचं असतं. तर हे बघा, अगोदर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग काय हे समजून घ्यावं लागतं. आता या स्विंग ट्रेडिंगच्या टॉपिकवरती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत. तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेले ना तर तुम्हाला ते व्हिडिओ सापडतील. तुम्ही ते व्हिडिओ बघा. मी आज काय तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे, कारण की माझे व्हिडिओ जे असतात ना चॅनलवरती ते लेंदी असतात, मोठे असतात, खूप खूप जणांना ते बोरिंग वाटतात, कंटाळा येतो बघण्याचा. पण तुम्ही जर त्याला व्यवस्थित काळजीपूर्वक जर बघितलं ना तर तुम्हाला नक्कीच काहीतरी तिथे शिकायला मिळेल. म्हणजे ते व्हिडिओ तुमच्या नक्की कामीच येणार आहे तुम्ही जर त्याला शेवटपर्यंत बघितलं तर. माझी सर्वांना विनंती असेल की तुम्ही आजचा पण व्हिडिओ, मी जास्त मोठा काय बनवणार नाही व्हिडिओ, कालावधी त्याचा कमीच ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण नक्की बघा त्याला. तुम्हाला थोडंसं शिकायलाच मिळेल त्यामधून. आणि तो व्हिडिओ आवडल्यास तुम्ही त्याला लाईक पण करायचं आणि कॉमेंट पण नक्की करायचं. कॉमेंट महत्त्वाचं असतं, की मला समजतं की तुम्हाला हा टॉपिक समजला आहे, मी जे सांगतो आहे तुम्हाला समजतं आहे, त्याच्यासाठी कॉमेंट असतं. तर त्यामुळे त्या व्हिडिओला तुम्ही कॉमेंट पण नक्की करायचं आहे. आता आपण येऊ आपल्या मेन टॉपिकवरती. स्विंग ट्रेडिंग म्हटलं की बहुतेक जण असतात ना की मार्केटमध्ये फक्त पैसा बनवण्यासाठी येतात आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये पैसाच बनतो असा त्यांचा गैरसमज असतो. पण तसं नसतं. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायला सुरुवात करतात, एखादा स्टॉक निवडला, समजा मी म्हणतो की तुम्ही XYZ नावाचा स्टॉक निवडलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही करताय स्विंग ट्रेडिंग करताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बनवण्याचा प्रयत्न करताय. तर असं डायरेक्टली चालणार नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कंपनीचा अभ्यास करावा लागतो पहिले. खास करून स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस करता आलं पाहिजे. जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते मी तुम्हाला सांगतो आहे. ज्या महत्त्वाच्या गोष्टी ना त्या मी तुम्हाला सांगतो आहे की टेक्निकल ॲनालिसिस. मी सर्वांना नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायचं आहे तर तुमचं टेक्निकल पक्का असलं पाहिजे. टेक्निकलमधल्या काही कन्सेप्ट तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने स्विंग ट्रेडिंग करू शकतात. जसं आपण म्हणतो की सपोर्ट आणि रेजिस्टन्स, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की सपोर्ट कशाला म्हणायचं, रेजिस्टन्स कशाला म्हणायचं असतं. मी स्टॉकला कोणत्या ठिकाणी बाय करणार आणि कोणत्या ठिकाणी सेल करणार, त्यासाठी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स माहीत पाहिजे असतात. त्यानंतर ट्रेंड जो असतो त्या स्टॉकचा तो तुम्हाला माहीत असला पाहिजे, तरच त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकतात. आता बहुतेक जण चुका काय करतात की एखादा स्टॉक निवडला आहे, तुम्ही XYZ नावाची ही कंपनी जर निवडली स्विंग ट्रेडिंगसाठी, तुम्ही खूप मोठी चूक करतात की XYZ कंपनी जर तुम्ही निवडताय तर तो स्टॉक आत्ता सध्याच्या वेळेला कुठे आहे हे बघत नाही. बहुतेक सारे प्लॅटफॉर्म आहे बघा, एखादा स्टॉक जर तुम्हाला आज वरती जाताना दिसला ना, म्हणजे जर तुम्हाला तो 10% अप दिसलेला आहे, मग मनात काय येतं किंवा 15% अप दिसतोय जाताना, म्हणजे वरती जाताना दिसतोय, मग तो स्टॉक जो असतो ना 10-15% वर जाईल. त्यामुळे ते काय करतात, मग याच्यामध्ये एंट्री घेतात, म्हणजे त्याला ते बाय करून टाकत असतात. पण तुम्ही जे स्विंग ट्रेडिंग करताय ना, मग आता याच्यामध्ये ते चुकीचं असतं. तुम्ही त्या स्टॉकमध्ये त्याचा ट्रेंड कोणता आहे तो बघितला नाही, तो स्टॉक एखाद्या चांगल्या सपोर्टवरती आलेला आहे का ते पण तुम्ही बघितलेलं नाही आहे. असं तर नाही होते की तुम्ही ज्या ठिकाणी बाय करताय तो एक मोठा सप्लाय झोन पण असू शकतो. या चुका होत असतात. म्हणजे ही जी तुमची स्विंग ट्रेडिंग करण्याची पद्धत जी असते ना, तर ती पूर्णपणे चुकीची असते. तुम्ही असं म्हणतात की आज हा स्टॉक वरती चाललेला आहे म्हणजे तो उद्या वरती जाईल, असं नसतं ना कधी. उद्या तो स्टॉक एखाद्या वेळेला 5-10% खाली पण येऊ शकतो, मग तुम्ही तिथे फसू पण शकतात. त्यामुळे काय करायचं असतं, तुम्हाला जर एखाद्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची असेल तर नक्कीच त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करायचं असतं. म्हणजे आता एने जर ठरवलं, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की ही ए नावाची व्यक्ती, हिने ठरवलं की मला एका स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची, मला इंट्राडे करायचं नाही आहे. स्विंग ट्रेडिंग म्हटल्यावरती माझा जो ट्रेड असणार तो फक्त एका दिवसांसाठी नाही, तर तो 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 1 महिनाभर पण असू शकतो तो. बरोबर. आता त्याच्यामध्ये असं पण होतं असतं काही वेळेला की तुम्ही स्टॉक बाय केला आणि तो एका दिवसात 10% वरती गेला, तुम्हाला मिळतं पण प्रॉफिट, मग तुम्ही एक्झिट झालं तरी चालतं त्याच्यामध्ये.
कारण की आपण जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये काम करतो आणि अपेक्षेप्रमाणे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त जेव्हा आपल्याला प्रॉफिट त्याच्यामध्ये मिळत असतं, तर नक्कीच आपण ते प्रॉफिट पण बुक केलं पाहिजे. स्विंग ट्रेडिंगमध्ये तेच असतं. थांबून फायदा पण नसतो की तुम्ही थांबले एखाद्या वेळेला तो स्टॉक खाली आला तर आलेलं प्रॉफिट आहे तो तुमचं घेऊन पण जाऊ शकतो. मग बघा आता, मग याने ठरवलं की मला एका स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, तर मग ती एखादा स्टॉक निवडते. बरोबर, तिने समजा निवडला स्टॉक, आपण एक एक्झाम्पल घेऊया की रिलायन्स स्टॉक आहे. रिलायन्स या कंपनीचा स्टॉक तिने निवडला. आता ते निवडण्यामागचं कारण काय, की तुम्ही जे निवडणार ना स्टॉक, आता रिलायन्स निवडणार आहे, का निवडणार तुम्ही तो? असं पण नाही की तुम्ही त्या स्टॉकमध्ये फसून जायचं. एखादी वीक कंपनी असणार, तिथे फंडामेंटलच चांगले नाही आहे, अशा स्टॉकमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय. आता स्विंग ट्रेडिंग म्हटल्यावरती तुम्ही तर त्याच्यामधून कमी वेळेत निघून जाणार. थोडं फंडामेंटल नाही बघितलं तरी चालेल, पण असं नसतं. काही वेळेला खूप जणांना ह्या स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस लावत नाही, स्टॉप लॉसचा वापर करत नाही. मग जर तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा नाही तर तुम्ही निवडलेली कंपनी ही फंडामेंटली चांगली असायला हवी. खूप वेळेला असं होतं की तुम्ही जो स्टॉक बाय करताना तोच खराब असतो. तुम्ही स्टॉप लॉस घेत नाही, लॉसला होल्ड करतात, तो स्टॉक तुम्हाला 40% 50% लॉस देत असतो. मग मला सांगा, होल्ड करून फायदा काय? तुमचा जो फंड असतो ना तो ब्लॉक होऊन जातो. एक वेळेला त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावा, लॉस घेऊन बाहेर पडा. तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा नसेल तर मग एक चांगली कंपनी शोधा की जरी स्टॉक आत्ता खाली दिसतोय ना मला, पुढच्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये तो स्टॉक वरती जाऊ शकतो. अशा कंपन्या ज्या असतात त्यांचीच आपण निवड करायची असते. म्हणजे त्यांचे फंडामेंटल हे चांगले असायला हवेत, असा स्टॉक तुम्ही निवडायचा. आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम नक्की बघून घ्यायचे असतात, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम पण नक्की बघायचे असतात की रिलायन्स आहे याच्यामध्ये व्हॉल्यूम असते का, लिक्विडिटी असते का. बहुतेक जण अशा स्टॉकमध्ये फसतात की त्यांच्यामध्ये व्हॉल्यूमच नसतात अजिबात. ते हे काम करतात की तो स्टॉक आज 50% वरती गेलेला आहे, एकाच दिवसामध्ये वरती गेलेला आहे, पण मागचा काही डाटा जो असतो हिस्टॉरिकल डाटा ते कधी बघत नसतात, त्यामुळे ते फसतात तिथं. तो स्टॉक दुसऱ्या दिवशी खाली येतो आणि 1 2 3 वर्ष खालीच राहतो. मग तुमचा फंड जो असतो ना पूर्णपणे ब्लॉक होऊन जातो तिथे. तर तसं करायचं नसतं. व्हॉल्यूम जास्त असायला पाहिजे स्टॉकमध्ये. मग ते व्हॉल्यूम तुम्ही NSEच्या वेबसाईटवरती बघू शकतात. आपली नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हॉल्यूम बघू शकतात. काही कोणत्या इंडिकेटरची गरज नाही बघण्यासाठी, किंवा पेड सॉफ्टवेअर असतात त्यांची पण गरज आपल्याला पडत नाही अजिबात. आपण NSEच्या वेबसाईटवरती जाऊन खूप साऱ्या गोष्टी बघू शकतो. त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तिथे बघू शकतात तुम्ही. व्हॉल्यूम बघायचे असतात, त्याच्यात लिक्विडिटी असते का ते पण तुम्ही बघायचे असतात. मग याने ठरवलं की मला रिलायन्समध्ये करायचे ना ट्रेडिंग, व्हॉल्यूम असतात. मग आता पुढच्या वेळेला समजा 2 4 महिन्यानंतर पुन्हा रिलायन्समध्ये जर तुम्हाला संधी मिळत असतील तर मग तुम्ही काय पुन्हा रिलायन्स स्टॉकचे व्हॉल्यूम बघत बसायचे का? अजिबात नाही, गरज पण नाही. की त्या स्टॉकमध्ये नेहमी व्हॉल्यूम असतात, त्यामुळे मला स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी अडचण नाही त्या स्टॉकमध्ये. तुम्ही सारखं थोडंच बघणार आहे त्याच्यामध्ये, नाही. एक प्राईस व्हॉल्यूम ॲनालिसिस करण्यासाठी बघू शकतात. एक वेळेला प्राईजवरती जाऊ शकते की इथून की खाली येणार, याच्यासाठी तुम्ही एक ॲनालिसिस म्हणून बघू शकतात. पण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला स्विंग ट्रेडिंग करताना तुम्हाला व्हॉल्यूम बघण्याची गरज नसते. मग ते पण तुम्ही बघितलं पाहिजे. आता त्यानंतर हा स्टॉक जर मला बाय करायचा आहे रिलायन्स, तर मी काय पडताना त्याला बाय करेल का? म्हणजे बघा, आपण ट्रेंड बघत असतो, त्याच्यासाठी कमी काय येतं आपल्याला? ट्रेंड, की त्या स्टॉकचा ट्रेंड कोणता चालू आहे. बहुतेक जण काय करतात माहिती आहे का, हा स्टॉक आहे कंटिन्युअसली मला जवळजवळ 5 दिवसांपासून पडताना दिसतोय खाली, 5 ते 7 दिवस झालेले आहे समजा, खाली येताना दिसतोय, तो पडता स्टॉक बाय करून टाकतात, याला बाय करतात. तो प्रॉफिट कसा देणार तुम्हाला? आपल्याप्रमाणे नाही चालणार. तुम्ही काय म्हणतात की हा स्टॉक आहे ना 5 ते 7 दिवस झालेले, तो खाली येतोय, तो आता उद्या किंवा परवा वरती जाईल. म्हणजे आपण स्वतः तयार करतो ते की आता तो जाऊ शकतो, पण नाही गेला तर काय होईल, तुम्हाला लॉस देईल तो. तसं करायचं नसतं. म्हणजे त्याचा ट्रेंड बघून घ्यायचा असतो आपण. आता एक अप ट्रेंडमध्ये जाणारा स्टॉक असतो. आता मला माहिती आहे की हा अप ट्रेंडमध्ये चाललेला स्टॉक आहे, हा इथून वरती जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे जास्त, बरोबर का? त्याचा ट्रेंड अप ट्रेंड चाललेला असतो. मग तिथे आपण त्या स्टॉकमध्ये बाय केलं पाहिजे, त्या ठिकाणी बाय केलं पाहिजे आपण. जसं आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकतो, चार्ट पॅटर्न शिकतो, मग त्यांचा वापर आपण ह्या ट्रेंडमध्ये करायचा असतो. जे कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, कॅन्डलस्टिक पॅटर्न, त्यानंतर काही चार्ट पॅटर्न असतात, त्यानंतर सपोर्ट, यांचा वापर आपण मग स्टॉकमध्ये
बाईंग करण्यासाठी करायचा असतो, की स्टॉक एका सपोर्टवरती आहे का, त्या सपोर्टवरती काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनत आहे का, किंवा स्टॉकमध्ये मला काही बुलिश चार्ट पॅटर्न बघायला मिळतो आहे, मग त्या बुलिश पॅटर्नचा ब्रेकआउट मला बघायला मिळतो आहे का, ते आपण त्याच्यामध्ये बघायचं असतं. नंतर त्याच्यामध्ये एंट्री घ्यायची असते. आणि स्टॉक मार्केट असं असतं मित्रांनो, की त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसू द्या, त्या ठिकाणी कोणताही चार्ट पॅटर्न दिसू द्या, किंवा एक चांगला सपोर्ट, एक डिमांड झोन म्हणतो आपण, तो दिसू द्या, तिथे पण काही वेळेला आपले ॲनालिसिस फेल होतात. असं नसतं की 100% आपण त्या ठिकाणी बरोबर ठरणारच. आपलं ॲनालिसिस काही वेळेला चुकू शकतो. आपण करतो बरोबर ॲनालिसिस, पण त्याप्रमाणे स्टॉक जो असतो ना तसाच चालत नसतो. मग त्यामुळे काय होत असतं की तो स्टॉक त्या सपोर्टवरून वरती जायला पाहिजे, तो जात नाही, तो येऊन जातो खाली. मग आपल्याला तिथे लॉस व्हायला लागतो. मग तिथे लॉस आपल्याला किती घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं, की लॉस मला एवढं घेऊन याच्यातून बाहेर पडायचं आहे, किंवा मला जर थांबायचं आहे, स्टॉप लॉस नाही लावायचा. मग तुमची कंपनी मात्र ही फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजे. फंडामेंटल त्या कंपनीचे कसे पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही थांबायला हरकत नसते. कारण की जरी तो 10-20% तुम्हाला लॉस देतो आहे, तर ती कंपनी जी आहे 4-5-6 महिन्यानंतर वरती येईलच. पण एवढं होतं असतं की तुम्ही जर स्टॉप लॉस नाही लावला तर तुमचा फंड ब्लॉक होऊन जातो. मग तो फंड ब्लॉक झाला तर तुमच्याकडे अजून पैसे पाहिजे असतात ट्रेडिंग करण्यासाठी, की तुम्हाला अजून 2-4 स्टॉकमध्ये ट्रेडिंग करता येईल, एवढा पैसा तुमच्याजवळ शिल्लक आहे, तेवढा पैसा पण पाहिजे असतो. मग नाहीतर मग सरळ एक एस-एल असतो आपला स्टॉप लॉस, तो एस-एल लावून द्यायचा. आपण जे टेक्निकल सेटअप शिकवत असतो त्याच्यानुसार मग त्याच्यात बाईंग सेलिंग करायची. जर त्या लेवलच्या खाली गेला स्टॉक, माझा एस-एल हिट होईल, मला लॉस होईल, पण तो लॉस कसा असेल, मग छोटा असेल. किंवा माझ्या ॲनालिसिसप्रमाणे तो स्टॉक जर चालला आहे वरती, त्या ट्रेंडनुसार जर चाललेला आहे वरती, तर मग मला तिथे काय मिळेल, प्रॉफिट. त्या ठिकाणी माझं होईल प्रॉफिट. अशा पद्धतीने आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये काम केलं पाहिजे. आता हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय माहिती आहे का माझं, बहुतेक जण अजून पण चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. त्यांना काय वाटतं, खूप सारे थंबनेल येत आहे बघा आजकाल, थंबनेल यूट्यूबवरती स्विंग ट्रेडिंगचे थंबनेल असतात. जसं मी पण एक थंबनेल आता बनवून टाकणार याच्यामध्ये. पण काही जणांचे थंबनेल असे असतात की मी स्विंग ट्रेडिंगमधून लाखो रुपये महिन्याला कमवतो. हे थंबनेल त्यांनी बघितलं की लगेच त्यांचे विचार बदलतात. स्विंग ट्रेडिंग, बस सर मला सांगा उद्या कोणत्या स्टॉकमध्ये बाय करू, मला स्विंग ट्रेडिंग करायचं त्याच्यामध्ये. पण हे स्विंग ट्रेडिंग असतं काय, याला समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. आणि ते स्विंग ट्रेडिंग करण्यासाठी पण कोणत्या गोष्टींचा अभ्यास पाहिजे हे पण आपण शिकलं पाहिजे. असं नसताना की एक व्यक्ती तिने थंबनेल बनवलं, एक व्हिडिओ बनवला, आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही दुसऱ्याच दिवशी जर त्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायला लागले तर तिथे धोका होऊ शकतो तुमच्यासोबत, तुम्हाला तिथे लॉस होऊ शकतो. तर तसं करायचं नसतं. मग इथून पुढे प्रत्येकाने लक्षात ठेवा. त्यामुळेच मी तुम्हाला अगोदर पण म्हटलो ना की आपला व्हिडिओ छोटा असेल पण चांगल्या गोष्टी सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करेल. की स्विंग ट्रेडिंग करताय तुम्ही ना, तर एक चांगली कंपनी निवडा. आता ही कंपनी तुम्ही निवडणार केव्हा, जेव्हा तुमचा स्टॉक मार्केटचा अभ्यास झालेला असेल, त्या कंपनीचे फंडामेंटल तुम्हाला समजतात, तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस करता येत असतं. आता टेक्निकल ॲनालिसिस शिकण्यासाठी पण तुमचे काही महिने पण जातील. ते काय असं नाही की तुम्ही आज बसले आणि म्हटले की मला टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं, तर ते मी एकाच दिवसात शिकतो, तर ते अजिबात शक्य नाही. काही महिने, वर्ष पण तुमचं त्याच्यामध्ये जाऊ शकतं. मग तो अभ्यास तुमचा असला पाहिजे. म्हणजे फंडामेंटल, थोडक्यात फंडामेंटल आपण डीपली नाही शिकू शकत, खूप मोठा अभ्यास असतो. पण थोडक्यात टेक्निकलचा तुमचा प्रॉपर अभ्यास पाहिजे. स्टॉक सिलेक्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. त्या गोष्टी जमत असतील तर मग तुम्ही स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात. हे थंबनेल जे असतात ना, यांना बघून कोणीही स्विंग ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करू नये. कारण की बहुतेक जण लॉस करून घेत आहे. कोणत्याही स्टॉकमध्ये जात आहे, मोठा पैसा डिप्लॉय करताय. तुम्ही स्विंग ट्रेडिंग जरी करताय ना, छोट्या क्वांटिटीने करा. रिलायन्स स्टॉक आहे, त्याचे 10 क्वांटिटी सुरुवातीला बाय करा, 5 करा बाय. असं नाही की 100 क्वांटिटी, 500 क्वांटिटी, 1000 क्वांटिटी, की माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी त्या स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करतो. खूप जण असे आहेत की एका स्टॉकमध्ये मोठा फंड डिप्लॉय करून देतात. जर तुमच्याकडे 1 लाख असतील, मी तर म्हणेल काही पार्टमध्ये करा त्या पैशांना. तुमचा 1 लाख रुपयांचा फंड असेल ना, 1 लाख रुपये जर तुमचा फंड असेल ना, 20,000 रुपये प्रत्येक एका स्टॉकमध्ये, म्हणजे तुमचे किती स्टॉक येणार, 5 स्टॉक. तुम्ही ह्या 1 लाखामध्ये 5 स्टॉकमध्ये ट्रेडिंग करा, काय अडचण. पण बहुतेक जणांना काय वाटतं ना, की मी जर एका स्टॉकमध्ये पैसा गुंतवतो आहे, तिथे जर मला
4%, 5%, 10% प्रॉफिट येते, तर ते प्रॉफिट मला छोटं दिसतं. पण तेच जर मी एका स्टॉकमध्ये पूर्ण पैसा जर डिप्लॉय करून दिला ना, तर मला तिथे प्रॉफिट जास्त दिसेल. 8-10 दिवसात जर मला त्या स्टॉकने 10% रिटर्न जर दिले, तर मला दिसणारं प्रॉफिट किती? 10,000. 20,000 टाकावा फंड, तर तिथे मला फक्त 2,000 रुपयांचं प्रॉफिट दिसेल. ते कसं दिसतं मग? कमी दिसतं. त्यामुळे लोक काय करतात मग? हा मोठा फंड एका स्टॉकमध्ये डिप्लॉय करून टाक. मी तर 1,00,000 म्हणतोय. काही जण 5,00,000, 10,00,000 एकेका स्टॉकमध्ये गुंतवतात. तर तसं शक्यतो करायचं नाही आहे. डायव्हर्सिफाय करा त्याला. काही तुकड्यांमध्ये करा त्या फंडला. मग वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक असतात, त्यांचा स्टडी करा, फंडामेंटल बघा त्यांचे, टेक्निकल प्रॉपर असलं पाहिजे. टेक्निकल कॉन्सेप्टनुसार कोणता स्टॉक केव्हा मी बाय करायचा असतो ते शिकून घ्या आणि नंतर मग तुम्ही स्विंग ट्रेडिंगला सुरुवात करा. हा अभ्यास तुमचा झालेला असेल तर मग तुम्ही स्विंग ट्रेडिंगमध्ये पण प्रॉफिटेबल होऊ शकतात. असं नसतं. बहुतेक जणांचा गैरसमज आहे हा की स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटच बनतं फक्त. तसं नाही आहे. स्विंग ट्रेडिंगमध्ये पण लॉस होत असतो. हां, पण प्रोबॅबिलिटी तुम्ही जर शिकले तर ती प्रोबॅबिलिटी लॉसची कमी होऊन जाते आणि प्रॉफिटची जास्त. शेवटी लॉस तुमचा इथे पण असतोच. तर माझ्या मते सर्वांना ह्या गोष्टी आता थोडक्यात मी समजावण्याचा इथे प्रयत्न केलेला होता आणि सर्वांना त्या समजलेल्या असतील. तर याची अंमलबजावणी सर्वांनी करायची मित्रांनो. याच्यावरती फोकस करा. शेअर मार्केटमध्ये असं आहे की तुम्ही जोपर्यंत शिकत नाही त्याला ना, तोपर्यंत प्रॉफिट नसतातच. कोणाचे थंबनेल बघून, कोणाचे ॲडवाईस घेऊन कधी स्टॉक मार्केटमध्ये येऊ नका. येत असाल तर प्रॉपर नॉलेज घ्या त्याचं आणि नंतरच ट्रेडिंगला सुरुवात करा किंवा इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. तर माझ्या मते सर्वांना हा व्हिडिओ नक्की आवडलेला असेल तर सर्वांनी लाईक, कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.